ठेवावी, म्हणजे घरातल्या वातावरणात जिवंतपणा येतो. कृत्रिम वनस्पती किंवा कृत्रिम फुलं घरामध्ये ठेवू नये. आपल्या घरात अन्नधान्याची समृद्धी राहावी असं वाटत असेल तर स्वयंपाकघरामध्ये नेहमी ताजी फळं ठेवावीत, त्याचा सुद्धा चांगला फायदा होतो. आणखीन एक महत्वाची गोष्ट, कॅक्टस फ्लॅट किंवा ऑफिसात ठेवू नये, कारण त्याचे छोटे छोटे काटे नकारात्मक ऊर्जा प्रक्षेपित करतात. ते प्रवेशद्वाराच्या बाहेर ठेवल्यास घरात प्रवेश करू पाहणाऱ्या नकारात्मक ऊर्जेला तिथेच प्रतिबंध होतो. आज आपल्याकडे भरपूर झाडं लावायला मोठी जागा उपलब्ध नसली तरी प्रत्येकाला झाडांची आवड ही असते. म्हणूनच प्रत्येक जण आपल्या गॅलरीत छोटासा बगीचा तरी फुलवतोच. आणि तोच बगीचा फुलवत असताना या काही गोष्टी लक्षात ठेवा, निश्चितच तुम्हाला त्याचा फायदा होईल. वास्तुशास्त्रानुसार घरात कुठलंही रोप किंवा झाड लावताना ते योग्य दिशेला लावणं महत्वाचं आहे. असं मानलं जातं की जर योग्य दिशेत झाडं लावली तर घरात सकारात्मक ऊर्जा राहते, आणि जर एखादं रोप तुम्ही चुकूनही चुकीच्या दिशेने लावलं असेल तर मात्र त्याचा परिणाम घरातल्या सुख समृद्धीवर होतो, घरात नकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होतो. वास्तुशास्त्रानुसार दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली जाते, आणि म्हणूनच या दिशेला काही रोपं अजिबात ठेवू नये असं सांगितलंय. त्यामध्ये सगळ्यात पहिलं रोप म्हणजे तुळशीचं रोप. हिंदू धर्मात तुळशीला माता लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं. देवतांची दिशा पूर्व आणि उत्तर मानली जाते, किंवा देवतांची दिशा ही पूर्व उत्तर कोपरा म्हणजेच ईशान्य कोपरा असतो. त्यामुळे चुकूनही तुळशीचं रोप दक्षिण दिशेला लावू नका. तुळशीचं रोप नेहमी पूर्व दिशेला लावावं. यामागे शास्त्रीय कारणही आहे. वास्तविक पाहता तुळशीला वाढण्यासाठी जास्त सूर्यप्रकाश लागतो, जो पूर्वेलाच मिळतो. म्हणूनच घराच्या पूर्व दिशेला नेहमी तुळस लावावी असं सांगितलं जातं. दुसरं झाड म्हणजे शमीचं झाड. ज्योतिषशास्त्रात शमीचा संबंध शनिदेवांशी आहे. त्याचबरोबर धार्मिक मान्यतेनुसार शमीपत्र हे भगवान शिवशंकरांनाही प्रिय आहे. म्हणूनच ही एक दैवी वनस्पती आहे. त्यामुळेच ही वनस्पती दक्षिण दिशेला लावू नये असं सांगितलं जातं. या वनस्पतीसाठी पूर्व किंवा ईशान्य दिशा सर्वोत्तम मानली जाते. तिसरं झाड म्हणजे केळ्याचं झाड. केळीचं रोप श्रीहरी विष्णूंना प्रिय आहे. श्रीहरी विष्णूंचं ते निवासस्थान असल्याचं सांगितलं जातं. दर गुरुवारी त्याची पूजा सुद्धा केली जाते. घरामध्ये चुकूनही केळीचं झाड लावताना दक्षिण दिशेला लावू नये. हे घराच्या बाहेर किंवा गॅलरीमध्ये उत्तर किंवा पूर्व दिशेला ठेवता येईल. दक्षिण दिशेला केळीचं झाड लावल्यास त्याचा हवा तसा परिणाम पाहायला मिळत नाही. आणखीन एक रोप म्हणजे जे प्रत्येकाच्या घरात आढळतं, मनी प्लांट. ज्योतिषशास्त्रानुसार मनी प्लांट हा शुक्र ग्रहाशी संबंधित आहे. शुक्राचा संबंध भौतिक सुखाशी, संपत्तीशी आहे. म्हणूनच चुकूनही हे झाड किंवा हे रोप तुम्ही तुमच्या घराच्या दक्षिणेला लावू नये. त्यामुळे पैशाची चणचण घरात भासू लागते. दुसरीकडे पूर्व